हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल 13/7/24. आय होप तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्ही आमच्या चॅनलला एवढं प्रेम देता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जे हे व्हिडिओज पहिल्यांदा बघतायत, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण त्यांनी आम्हाला भेटतो मोटिवेशन आणि चॅनलला सपोर्ट पण भेटतो. त्यांनी चॅनल ग्रो होतो आणि मग आम्ही असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर एक नवीन गोष्ट माझ्या विचारात आली आहे. मी एक नवीन सिरीज ओपन करायचा विचार आहे की डेली व्लॉग्स असणार आहेत, पण त्याच्यामध्ये एक प्रश्न असणार आहे, एक कोडं असणार आहे. ते मी घरच्यांना कोणालाही विचारेल. जर तुम्हाला त्याचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आजचा पहिला प्रश्न तुमच्या आर्यासाठी आणि अमृतासाठी. ठीक आहे. तर या सिरीजचा ही पहिली सिरीज आणि हा पहिला प्रश्न अमृतासाठी आणि आर्यासाठी. बघू यांचं डोकं किती चालते. ठीक आहे. तर पहिला प्रश्न, एक कोंबडी आहे, ठीक आहे, तिचे 4 पिल्ली आहेत. अमृता, मी जाऊन येतो डॉक्टरकडे. पप्पा प्रत्येक वेळेस पोपट करतात. बरं घे. परत एक कोंबडी आहे, ठीक आहे, तिचे 4 पिल्ली आहेत. ते रोड क्रॉस करतायत. रोड क्रॉस करतात. कोंबडी पण करते. कोंबडी चालली पुढे, त्याच्या मागे 4 पिल्ली चालली आहेत आणि ते रोड क्रॉस करतायत. ठीक आहे. रोड क्रॉस झाल्यावर त्यातलं एक पिल्लू म्हणतं, नशीब आपण 7 जणांनी रोड क्रॉस केला. ते 7 जण कोण? कोंबडी प्रेग्नेंट होती. नाही, चल तरी असेल. कोंबडीच्या पोटात अंडी. अरे मी सांगितलेलं अजून नाही दिलं तू. पहिलं सांग. हे प्रश्न आहे. हे प्रश्न जो तो फुटतो नंतर नाही नंतर नळ. ती एका टाकीला 3 नळ जोडलेले आहे. पाहिजे तर लिहून घे. एका टाकीला 3 नळ जोडलेले आहेत. पहिला नळ चालू केला तर टाकी 2 तासात भरते. दुसरा नळ चालू केला टाकी 3 तासात भरते. आणि तिसरा नळ चालू केला की टाकी 4 तासात रिकामी होते. तिन्ही नळ एकदम चालू केले तर टाकी किती तासात भरेल? टाकी कशी भरणार जर चालू असेल नळ 4था तर? बघा सांगा. ह्याचं आम्हाला पण नाही भेटलं. ह्याचं तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये. नाही माझ्या कमेंट सेक्शनला नाहीये, पब्लिकला पण आहे. पब्लिकनं पण कमेंट सेक्शनला आपला व्ह्यू द्यावा. ओके, द्या. तर परत जाऊ उत्तर आपण. द्यावं. ठीक आहे. परत प्रश्न. ठीक आहे. आता मी परत तो प्रश्न विचारतो. ठीक आहे. एक कोंबडी आहे, तिचे 4 पिल्ली आहेत. ते 4 पिल्ली रोड क्रॉस करतायत. त्यांनी रोड क्रॉस केला सगळ्यांनी मिळून. आणि त्यातलं एक पिल्लू म्हणतं, बरं झालं आपण सुखरूपपणे 7 जणांनी रोड क्रॉस केला. आता हे 7 जण कोण? सांग बघू. कोंबडी प्रेग्नेंट होती, तिच्या पोटात 2 अंडी होती. नाही, चुकीचं. 5. माझा एक डाऊट आहे. तुला याचं उत्तर माहितीये? हा माहितीये. बघा. हो, घडवू नकोस. माहितीये उत्तर माहितीये. कोंबडी सोबत कोंबडा पण आला असणार ना. मी म्हंटल कोंबडा आलाय सोबत. कोंबडा घरी अंडी घालतोय. शी. आणि इवन कोंबडा आला तरी ते 6 जण होते ना. 4 पिल्ली आहेत ना. 4 पिल्ली आहेत, एक कोंबडी आहे. किती जण आलो बोलला तो? 7 जण. 7 जणांनी आपण सुखरूप क्रॉस केला. तो छोटा होता, त्याला थोडी काउंटिंग येत असेल. बरोबर. काय उत्तर आहे? करेक्ट. तो छोटा होता, त्याला काउंटिंग नसेल येत. विचार करा, अजून विचार करा. उत्तर चुकीचं आहे का? ते मी काहीच सांगणार नाही. बरोबर आहे चुकीचं काहीच सांगणार. तुझे क्वेश्चन विचार तुझी कोणी तुलाच ठेव, मला उत्तर द्यायचं. तो छोटा तर होता, जर तुम्हाला याचं उत्तर माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं उत्तर काय. ठीक आहे. आणि नाही तू उत्तर सांग आधी. माझं उत्तर बरोबर होतं का? ज्याचं उत्तर बरोबर असेल त्याच्या कमेंटला मी रिप्लाय करेल की बरोबर उत्तर आहे की नाही. इनफॅक्ट जो रिप्लाय करेल त्या सगळ्यांना मी सांगेल त्यांचं उत्तर बरोबर आहे की नाही. ठीक आहे. डन. तोपर्यंत तुम्ही पण विचार करा. उत्तर चुकीचं आहे का? मी काहीच सांगणार नाही. अरे म्हणजे बरोबर आहे. चल, चुकीचं असतं तर एवढं थोडंच म्हटलं असतं. बरं, चुकीचं आहे. बघा लय मारीन मी जर बरोबर निघालं नंतर तर. चुकीचं आहे. ठीक आहे, विचार करून आम्ही सांगतो. डन. प्रश्नाचं उत्तर तर येत नाहीये.
आपण तुम्ही सांगा या कमेंट सेक्शन मध्ये की काय उत्तर आहे. आपण तोपर्यंत ना दुसरा प्रश्न विचारू. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे. एक मुलगा आणि मुलगी एका बाईकवरनं जात असतात. ठीक आहे. पोलीस त्यांना अडवतो. पोलीस अडवतो, त्यांच्याकडून लायसन्स वगैरे सगळं मागतो आणि आउट ऑफ क्युरियोसिटी पोलीस विचारतो त्या पोरीला, हा तुमच्या दोघांचं नातं काय. तर आता ती पोरगी काय म्हणती, हा ज्याला सासरा म्हणतो तो माझ्या आईचा बाप आहे. हा ज्याला सासरा म्हणतो तो माझ्या आईचा बाप आहे. ठीक आहे. आता या दोघांचं नातं काय. पप्पा. तुझं काय. कसं काय पप्पा. सासरा म्हणतो. हा सासरा म्हणतो म्हणलं तिचा पप्पाच आहे. परत ऐक. हा जिला सासरा म्हणतो, हा ज्याला सासरा म्हणतो, ठीक आहे, तो माझ्या आईचा बाप आहे. हा पप्पा आहेत त्याच्या. आईचा बाप सासरा कसं होईल छान. इमॅजिन मी आणि पप्पा गाडीवर चाललेले आहेत. मी म्हणते हे ज्यांना सासरा म्हणतात हे ज्यांना सासरे म्हणतात ते माझ्या आईचे बाप आहेत, म्हणजे आप्पा. हा म्हणजे आजोबा. हा हे ज्यांना सासरे म्हणतात म्हणजे ते माझे पप्पा झाले ना. लॉजिक कळलं. सुचलं. बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे का तुम्ही सांगा. मी सांगते ना बरोबर आहे. तुला विथ लॉजिक एक्सप्लेन. हे उत्तर बरोबर आहे का तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. विथ लॉजिक बरोबर आहे ना. पण मग ते सांगतील ना कमेंट सेक्शन मध्ये बरोबर आहे का चुकीचं आहे. क्वेश्चन. अशी कुठली गोष्ट आहे जी तू तुझ्या डाव्या हातावर ठेवू शकतेस पण उजव्या हातावर नाही. डाव्या हातावर पण उजव्या हातावर नाही. एक हात एकावर, तोच हात उजवा हात. विचार करा अजून. उजवा हात परत. असं अशी कुठली गोष्ट आहे जी तुझ्या डाव्या हातावर ठेवू शकतेस पण उजव्या हातावर नाही. उजवा हात. नक्की. लॉक आहे. बरोबर आहे. रेकॉर्डिंग ऑफ केलंस आणि मग जर म्हटलास बरोबर आहे तर तू बरोबर आहे. प्रश्न आता माझ्यात आणि आर्याचं. ठीक आहे. उदाहरण घेऊ. ज्यावेळेस मी 10 वर्षाचा होतो. मला बदनाम नाही करायचं. ज्यावेळेस मी 10 वर्षाचा होतो. ठीक आहे. आर्या 5 वर्षाची होती. मी 60 वर्षाचा झालो. मग आर्या किती वर्षाची झाली. म्हणजे आधी किती होती. अर्धी. बरोबर माझ्या. तर मग आर्या किती वर्षाची झाली. तू जेव्हा 10चा होता तेव्हा ती 5ची होती. आर्या ती 5ची. तू 7चा झाल्या होती किती. तुझा हाफ होणार ना 30. हाफ होणार ना 30. बेबी तू मॅच मध्ये फिर झाली. मला नाही ओके 55. किती. अरे वय तर 5च तर डिफरन्स राहणार ना. अर्धी कशी होणार. तू बोललास काय ती हाफ होती. रेडी फॉर नेक्स्ट क्वेश्चन. रेडी. मी तर नेहमी रेडी. बर. एका खोलीत आहे ना 3 लोक असतात. एक आंधळा असतो. ठीक आहे. एका खोलीत 3 लोक असतात. एक असतो आंधळा, एक असतो मुका, एक असतो बहिरा. तर बहिरा काय करतो. नाही काय करतो ऐक. तर मुका काय करतो. तो आंधळ्याचे 100 रुपये चोरतो. आता हे सगळं आहे ना. नाही सॉरी परत विचारतो. थांबा परत विचारतो. एकदा काय होतं. एका खोलीत आहे ना 3 लोक असतात. एक असतो आंधळा, एक असतो मुका, एक असतो बहिरा. मग बहिरा काय करतो. आंधळ्याचे 100 रुपये चोरतो.
आंधळ्याचे 100 रुपये चोरले. ठीक भैऱ्याने आहे, आंधळ्याचे 100 रुपये चोरले. हा. ठीक आहे. हं. आता मुका हे सगळं बघतो. हं. मुका म्हणतो नाही बाबा मी सांगणार त्याला. हं. मग तो आंधळ्याला कसं सांगणार? मुका म्हणतो ना, हा, कसं सांगणार तो? आंधळ्याचे पैसे मुक्याने चोरले. आंधळ्याचे पैसे बहिऱ्याने चोरले, मुक्याने ते पाहिलं. तर आता मुक्याला आंधळ्याला सांगायचंय, तर तो कसं सांगणार? मुक्याला आंधळ्याला सांगायचंय. ज्याला बोलता येत नाही त्याला सांगायचं की तुझे पैसे गेले आंधळ्याला. पाटीवर लिहून सांगायचं. कसं? पाटीवर अरे दिसत नाही आंधळ्याला. अरे पाटीवर लिहून आंधळा आहे तो. अरे पाटीवर लिहून आंधळा आहे तो. अरे पाटीवर लिहून पाठीवर लिहून कसं कळेल? मी लिहिलंय. तुला कळलं? हे उत्तर करेक्ट आहे का? उत्तर करेक्ट नाही. नाही तेच म्हणते उगीच काय पण म्हणजे काही. आता मी लिहिले सांग. असं नाही, एक एक शब्द लिहून सांगेल ना. बी पाटीवर सिरियसली लिहिती आहे. हा पुढं पुढे नाही, सांग की उत्तर. पाटीवर लिहून दाखव. हे नाही. तुझं उत्तर काय? थांब जरा विचारतो ती. मुका आंधळानी हाय की अजून एक बहिरा. बहिऱ्याने तर चोरले ना पैसे. हा, right. पाणी पाहिजे. मुका आंधळ्याला कसं सांगणार? पाटीवर लिहून सांगेल की. तुला काय वाटतं? मुका आहे तो, ऍक्शन करून पण सांगू शकतो. ऍक्ट करू शकतो. Act करू शकतो ना? आंधळ्याला कसं दिसणार? आणि हा मुका आहे तो आंधळा आहे कसं करणार? पाटीवर लिहून. ह्याच्याकडे एक गोष्ट त्याच्याकडे एक नाही. हो, ऍक्ट करून पण सांगू शकतो. पाटीवर लिहून. नाही. हो, सांग. तू सांग. तू सांग. कसं तू सांग? सांग की कसं माणसं सांग? जर सांगितलं असलं. ना, पाटीवर लिहून. पाटीवर लिहून. आणि त्याला जर नाही कळालं पाटीवर लिहून तर? नाही कळालं तर ह्याचं उत्तर तुम्ही सांगा कमेंट सेक्शन मध्ये. हम्म. ठीक आहे, मी हे सांगणार नाही. बघू कमेंट सेक्शन मध्ये कोण बरोबर उत्तर देते. ठीक आहे, तुला येते का पण? मला येते ना, हो हो हो. म्हणून तर प्रश्न विचारतोय. असंच थोडी मला येतं, मला म्हणून तर प्रश्न विचारतोय. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, पॉज इट. रेडी? नेक्स्ट क्वेश्चन. एकदा एक बाई आणि एक मुलगा गार्डन मध्ये फुगे विकत असतात. ठीक आहे, गार्डन मध्ये फुगे विकत असतात. तर मग एक माणूस जातो त्याकडे आणि म्हणतो, ताई हा तुझा कोण लागतो? तेव्हा ती बाई म्हणते, ह्याचे वडील ज्याला सासरे म्हणतात किंवा सासरे म्हणतात, ठीक आहे, ते माझे काका आहेत. ओके, आता या पोरीचं आणि या बाईचं नातं काय? या पोराचं आणि या बाईचं नातं काय? त्या पोराची ती बाई मावशी आहे. मावशी आहे. हा हा, हा. For तुझं काय? example, हा एक्झाम्पल एक्झाम्पल नको देऊ. तुझं तू उत्तर दिलं ना, आता पास. आता तू सांग मावशी किंवा हा मावशीचा. तुझं काय? इथं मावशी. आणि तुझं? मुलाचे बाप ज्याला सासरे म्हणतात ते तिचे काका आहेत. त्याच्यामध्ये माझा भाऊ भैया घेतला. तर भैयाचे पप्पा. भाऊ कुठून आला? पप्पा जरा थांब ना, थांब ना थांब तू. ना. मी तिचं calculation करतेय ना. बर बर, ठीक आहे. भैया पप्पा ज्याला सासरे म्हणतात ते हिचे काका आहेत. हा, मावशीचा मुलगा नाही होऊ शकत. हा, मावशीचा मुलगा नाहीये. नाहीये. नाही, तुझं ह्याचं आणि ह्याचं रिलेशन लाव ना, तुझं तेजसचं. ह्याचे पप्पा ज्याला सासरे म्हणतात ते या बाईचे काका आहेत. अच्छा. हो हो हो, मावशी आहे. तुझं उत्तर काय? मलाच हेच नाही झालं. डिकोड नाही होते तिला. हा. काय मावशी. मावशी आहे? हम्म? सांग की आता उत्तर. हिचं उत्तर मावशी, तुझं उत्तर काय? माझा होती काहीतरी. मुलगा मुलगा म्हणे. माझी मावशी. मुलगा आणि आई. मुलगा आणि आई. मावशी नक्की? आणि भाचा. याचं उत्तर तुम्ही सांगा आता कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे, रेडी? एकदा काय होतं, एक बाई आणि एक मुलगा गार्डन मध्ये फुगे विकत असतात. ते एक दुसरा माणूस जातो त्यांच्याकडे आणि त्या बाईला म्हणतो, बाबा हा पोरगा कोण लागतो तुझा? तर ती बाई म्हणते, ह्याचे वडील ज्याला सासरे म्हणतात किंवा सासरे म्हणतात ते माझे काका आहेत. ह्याचे वडील
ह्याचे वडील ज्याला सासरे म्हणतात ते माझे काका आहेत. आता या बाईचं आणि या पोराचं नातं काय? सांग बघू. परत सांगतो, त्या पोराचे वडील ज्याला सासरे म्हणतात, त्या पोराचे वडील ज्याला सासरे म्हणतात, थर्ड पर्सन ज्याला सासरे म्हणतात ते या बाईचे काका आहेत. तर आता या बाईचं आणि या पोराचं नातं काय? काय काय? मुलगा, एक इंजिनियर, एक बी फार्मासिस्ट, सीएचं उत्तर बरोबर आहे. मी 100% गॅरंटी देऊन सांगू शकते बरोबर आहे माझं उत्तर. सांग. आता ह्याच्यावर आलंय. हा बरोबर आहे बरोबर. अरे मावशी लागती त्या पोराची. अगं आता समज तुझे पप्पा आहेत. आता इथे एक्सप्लेन करणं चाललंय बघा. हे बघ बघू आता कशी एक्सप्लेन तुझे करते. पप्पा आहेत का नाही, तुझे पप्पा तात्यांना सासरे म्हणतायत. नाही सॉरी, तुझे पप्पा आबांना सासरे म्हणतायत पण ते तिचे काका आहेत. म्हणजे समज श्वेता मावशी, मग झालं ना मावशीचं पोरग, मावशीचं हे भाचा आणि मावशीचं पोरग. कळलं? तर आम्ही आता उनो खेळतोय. उनोला किती कार्ड्स पहिले टाकले? किती कार्ड टाकतात? मला तर माहितीच नाहीये, तुम्ही शिकवा मला. मी पण बरेच दिवस झाले नाही विसरलीये मी, येतं मला. वाच रूल्स. वाच. ओके. 10 टाकतात का 15 टाकतात? 10चा खेळू. बरं ठीक आहे, 10चा खेळू. तर रूल काय ह्याच्यानुसार, ज्याच्याकडे वाईल्ड, ड्रॉ 4, ड्रॉ 2 या असे पानं ज्याच्याकडे असतील त्याला 20-20 पॉइंट. आर्या जिंकली, पण आमच्याकडे 1 पण ड्रॉ 4, ड्रॉ 2 काहीच नाही, मग 0 पॉइंट. सगळे 0 पॉइंट. काय फायदा झाला जिंकून? मला हा रूलच माहिती नव्हता. म्हणलं कायच नाही आता काय. मला वाटलं तू जिंकून प्लस आमच्या 40 तुला मिळणार असं होतं माझ्या डोक्यात. तुला कायच नाही मिळणार. तू मध्ये खूप गुचक्या. पोपट 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 पोपट.